नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर झालेल्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत पोलादपूर नगरपंचायतीच्या 10व्या नगराध्यक्षा म्हणून श्रीमती अस्मिता उमेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी सौ सोनाली प्रकाश गायकवाड यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर उर्वरित 2.5 वर्षाच्या कालखंडात 6 महिन्याच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपदाची संधी विविध नगरसेवकांना देण्यात आली. यामध्ये प्रथम सौ शिल्पा देवेंद्र दरेकर, त्यानंतर सौ स्नेहा सचिन मेहता यांनी नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. नंतरच्या नगराध्यक्षांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्यानंतर उर्वरित 6 महिन्याच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट तर्फे श्रीमती अस्मिता उमेश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने सौ आशा सचिन गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कोर कमिटी सदस्य आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत सत्ताधारी नगरसेवक सिद्धेश शेठ आणि विरोधी पक्षाचे सचिन गायकवाड आणि नगरसेवक स्वप्नील भुवड यांच्या मध्यस्थीने सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर सौ आशा सचिन गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं. आज प्रांताधिकारी पोपट उमाश्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहाय्यक मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रक्रियेनंतर श्रीमती अस्मिता उमेश पवार यांना पोलादपूर नगरपंचायतीच्या 10व्या नगराध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या घोषित करण्यात आलं. यावेळी विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपसभापती सौ अनिता अनिल भिलारे, शहर प्रमुख सुरेश पवार, उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी वृंद तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती अस्मिता उमेश पवार यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.